आज आपण मूग डाळीपासून राजस्थानी मसाला मठरी बनवणार आहोत. चला तर मग पाहूया. 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. ती आपण भिजत घालूया. तुम्हाला जास्त प्रमाण पाहिजे असेल तर 2 वाटी घालू शकता किंवा ह्याच्यापेक्षा कमी प्रमाण पाहिजे असेल तर अर्धी वाटी मूग डाळ घेऊ शकता. ही आपण जवळजवळ 4 ते 5 तास भिजत ठेवूया. म्हणजे चांगली भिजली की आपल्याला मिक्सरमधून काढता येईल. हे बघा मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि जवळजवळ 4-5 तास झालेले आहेत. आता आपण ही डाळ वाटून घेऊया. हे बघा हाताने असे 2 तुकडे झाले की समजायचे की खूप मस्तपैकी भिजलेली आहे आपली डाळ. चला तर मग आता आपण वाटून घेऊया. पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि मी परत एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. म्हणजे डाळीमधला जो पांढरट पाणी असतं ना ते पूर्ण निघून जाईल. हे बघा आता आपण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. पहिल्यांदा 2दा वाटून घ्यायचं आणि नंतर ना थोडंसंच पाणी वाटताना टाका. म्हणजे डाळ पूर्णपणे मिक्स होईल. जास्तीत जास्त पाण्याचा वापर कमी करा. पाणी जास्त टाकून वाटू नका. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे. जर समजा तुम्ही अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली असेल तर अर्धी वाटीच रवा टाका. कारण की मी 1 वाटी मूग डाळ घेतली होती म्हणून मी 1 वाटी रवा घेतलेला होता. कसुरी मेथी जवळजवळ 2 चमचे टाकलेले आहे. पोह्याच्या चमचेचे हे माप आहे. 1 चमचा ओवा टाकला आहे. 1 चमचा कलोंजी टाकलेली आहे. पोह्याचा चमचा आहे आणि हा मसाल्याचा बारीक चमचा आहे. त्याच्यात हिंग टाकलेली आहे अर्धा चमचा. लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकू. आणि आता त्याच्यामध्ये आपण जवळजवळ मैदा टाकणार आहोत 1 वाटी. आपल्याला अजूनही लागणार आहे मैदा. जवळजवळ मला 2 वाट्या लागलेला आहे, परंतु पहिल्यांदा मी 1 वाटीच टाकलेली आहे आणि 1 पळी तेल टाकणार आहोत. आता आपण मळून घेऊया आणि ज्यावेळेस आपल्याला पिठाची गरज लागेल तरच आपण मैदा घेणार आहोत परत, नाहीतर नाही घेणार. आणि मला जवळजवळ 1 वाटी तर मी मैदा टाकलाच होता, पण मला अजून 1 वाटी मैद्याची गरज लागली आणि आपल्याला पाणी न टाकता मळायचं आहे. कारण की आपण डाळीचं जेव्हा पाणी टाकून थोडीसं का होईना पाणी टाकून वाटली होती ना, त्यामुळं पाण्याची गरजच भासणार नाही आहे. हे बघा आता आपल्याला अजून मैद्याची गरज लागणार आहे. त्यामुळे मी परत एकदा मैदा घेऊन मस्तपैकी पीठ मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या टाईपचंच घ्यायचं. जास्त पातळ होता कामा नये, कारण की आपल्याला मटेरियल एकदम पातळ बनवायची आहे. त्यामुळं मीडियमच पाहिजे. एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. हे बघा अशा प्रकारे. आणि मळताना थोडंसं पीठ टाकून व्यवस्थित मळून घ्या, म्हणजे व्यवस्थित त्याला. आणि मुरण्यासाठी जवळजवळ आपल्याला परत अर्धा तास तरी ठेवायला लागणार आहे, कारण की आपण रवा घातलेला आहे. रवा फुलायला वेळ लागतो. हे बघा मी आता जवळजवळ अर्धा तास का होईना मी मुरायला ठेवणार आहे. तर आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया. आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे. पीठ बघा थोडंसं अजून मऊसर आणि जरा पातळ झालेलं आहे, तर मग मी त्याच्यामध्ये मैदा टाकून मळून घेणार आहे. आपण साठ्यासाठी 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि तूप थोडंसं वितळलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपण त्याचं साठा तयार करणार आहोत. एकदम थोडं थोडं टाकूनच तुम्ही मिसळून घ्या, म्हणजे जास्त पातळ आपला साठा तयार नाही झाला पाहिजे. आपल्याला थोडासा घट्टसर पाहिजे, जेणेकरून आपण जी चपातीसारखं लाटणार आहोत त्याच्यावर आपल्याला लावता येईल. म्हणून एकदम तूप टाकू नका. हे बघा प्रमाणातच टाका, कारण की एकदम तूप टाकलं की तुम्हाला मैदा पण परत टाकावा लागेल. त्यासाठी अगोदरच अशा गोष्टी लक्षात ठेवा. हे बघा अशा पद्धतीने आपला साठा तयार झालेला आहे. आता आपलं मी पीठ घेतलेलं आहे, तर थोडंसं मुरल्यानंतर जरा थोडंसं पातळसर झालेलं आहे, म्हणून मी थोडंसं मैदा टाकून व्यवस्थित पीठ तयार केलेलं आहे. हे बघा ह्याची पातळ चपाती लाटायची आहे, पूर्ण पातळ लाटायची. आणि थोडंसं जर तुम्हाला चिकट चिकट वाटत असेल तर थोडंसं पीठ लावून तुम्ही लाटू शकता किंवा तूप लावूनही लाटू शकता. हे बघा आणि नंतर पीठ थोडंसं झटकून टाका. जास्त पीठ लावलं की तेल हे आपलं खराब होणार, याकरता मी तुम्हाला सांगितलं की जास्त पीठ लावू नका. आता आपण साठा घेतलेला आहे, खूप पातळ चपातीसारखी लाटलेली आहे. आता आपण साठा त्याच्यावर लावून घेत आहे. साठा हा मिडियमच तयार करा, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. घट्ट झाले की त्याच्यावर लावता येणार नाही आणि पातळ झाले की ते लिक्विडसारखं तयार होईल, तर जी चपातीसारखं आपण जो लाटून घेतलेला आहे तीही खराब होईल. हे असं एकसारखं मस्तपैकी त्याला लावून घ्या आणि अशी गुंडळी करायची. हे बघा तुम्ही बघू शकता, बारीक बारीक अशी गुंडळी करत पूर्ण जायचं. मी तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ दाखवत आहे आणि बारकाई पद्धतीने, म्हणजे तुम्हालाही जमेल की कसं करायचं. मस्तपैकी हाताच्या साहाय्याने सगळेच अशी गुंडळी करून घ्यायची.
आणि तुमच्याकडे चाकू किंवा कटरच्या साहाय्याने तुम्ही कटिंग करू शकता. माझ्याकडे पिझ्झाचं कटर होतंच, त्यामुळे मी पिझ्झाच्या कटरनी बारीक बारीक कटिंग करायची. म्हणजे आपल्याला जास्त मोठी लाटी लाटायची नाही आहे, एकदम छोटी छोटी लाटायची आहे. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण लाट्या कट करून घेतलेल्या आहेत. छोट्या छोट्या लाट्या हे करा, कट करा. मोठी लाटी केली की खूप मोठी मटरी तयार होईल. या अशा पद्धतीने आता आपण मटरी लाटून घेऊ. थोडंसं तुम्हाला चिकट वाटलं असेल तर थोडंसंच एकदम हातावर थोडंसं पीठ घ्यायचं, हाताच्या एका बोटावर, आणि थोडंसं असं पीठ टाकायचं आणि अशी मस्तपैकी उभट अशी लांबसर लाटी लाटून घ्यायची. बस एवढंच करायचं. फक्त पातळ पाहिजे बरं का, जास्त जाडी नाही पाहिजे, खूप पातळसलं हे करा. आणि तुम्हाला जसा आकार पाहिजे, समजा तुम्हाला गोल करायचे तर गोलही करू शकता, तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा करू शकता. परंतु ही सोपी लाटी आहे, फक्त आपल्याला अशी उभ्या करायची आहे आणि पटकन होऊन जाते. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या लाट्या लाटून घेऊया. पद्धतीने ज्या लाटून घेतलेल्या आहेत त्या मी उडीचे पेपर फॉइलवर टाकून घेत आहे. लाट्या आहेत, एकवर एक टाकू नका, नाहीतर एकमेकांना चिपकून जातील. आता आपण तळून घेऊया. हे बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर मी तेल खूप लो फ्लेमवर केलेलं आहे आणि मग मटरी तळणार आहे. जास्त आपण हाय फ्लेम ठेवली तर मटरी लगेच जळून जाईल आणि कुरकुरीतपणा, खुसखुशीतपणा येणार नाही आहे. त्या गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि लो फ्लेमवरच तुम्ही ह्या सगळ्या मटऱ्या तळून घ्या. वेळ लागेल, पण कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा खूप सुंदर येतो आणि जळणारही नाही. हे बघा, असं लालसर झाले की काढून घ्या. मी पहिल्यांदा ह्या चाळणीत काढून घेणार, नंतर परत दुसरीकडे चाळणीत ठेवणार आहे, कारण की तेल पूर्ण त्याचं नितळल्याशिवाय आपल्याला मटरी खाता येणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी तळून झालेली आहे. आता मी लगेच दुसरा घाणाही टाकणार आहे, तोपर्यंत तेलही त्याचं नितळत आहे आणि नंतर मी ही दुसऱ्या चाळणीत टाकून घेणार आहे. परंतु हे सगळं काही काम करताना गॅसची फ्लेम लोच ठेवा आणि अशा पद्धतीने असा कलर आला पाहिजे. मटरी तळताना घरामध्ये याचा सुवास खूप पसरला होता. तुम्हीही नक्की तयार करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा. आणि घरीही करून बघा, म्हणजे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मटरी कशी झाली होती तयार. बघा, हे आता मी दुसरा तिसरा घाणाही तयार झालेला आहे. आता मी हे तेल वितळण्यासाठी ठेवलेले आहे आणि याचा क्रंचीपणा तुम्ही ऐकू शकता. खूप सुंदर आणि खूप क्रंची, खुसखुशीत आणि टेस्टी ही झालेली होती. तिचा पहिल्या घाण्यात तळत असतानाच मुलांनी पहिला घाणा पूर्ण संपून टाकला होता आणि त्यांना दमही निघत नव्हता. हे बघा, खूप सुंदररित्या तयार झालेला आहे आणि क्रंचीपणा आणि खुसखुशीतपणा इतका सुंदर आला की बघायलाच नको. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता, हातात मी घेतलेला आहे, त्याचा क्रंचीपणा आवाज येत असेल. खूपच टेस्टी हा पदार्थ होतो. नक्की ट्राय करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये.